फार सुंदर गोड चिंतन आहे. कल्पनारूपी असणारी सासू, खंडेराया तुझं करी देणं म्हणून, ही असणारी वारी आहे. ही वारी चुकवायची. आणि शरणांगती तुकोबाराय देह समर्पित करतात, देवाला देह देऊन टाकतात. आता माझ्या जीवा करणे करी ते देवा. कोण नाही शरण जात. भक्त देवाला शरण जातात. काही असुर सुद्धा देवाला काय झाले, शरण गेले ना. अहो हे प्रतीक इथं जे आपल्याला दिसतंय ना, मंदिरात असेल, इथं असेल, हे कशाचं आहे? भक्तांनी जावं नवलच आहे, पण असुराने सुद्धा देवाला शरण जावं. सत्ययुगामध्ये ब्रह्मदेवाने एक मणिसूर असणाऱ्या आणि एक मल्ल नावाच्या राक्षसांना काय दिला होता, वर दिला होता, जा तुम्हाला कुणीच पराजित करणार नाही. पराजित करणार नाही म्हणून उत्मात करू लागले, नको तसं वागू लागले, पृथ्वीला भार सहन होईना म्हणून काही संत ऋषी मुनी त्या ठिकाणी भगवान भोले बाबाकडे गेले. म्हणजे आता काही भार सहन होत नाही, या पृथ्वीवर भार झाला यांचा, फार उत्मात करताय, सगळ्यांना माहिती आहे. मग यांच्या करता भगवान खंडेरायाने मार्तंड नावाने काय घेतला, अवतार घेतला. आणि विशेष करून देव दिवाळी झाल्यानंतर ह्या ज्या असणाऱ्या 5 दिवसामध्ये हा नवरात्री उत्सव आपण साजरा करतो ना, चंपाषष्ठी निमित्ताने, याच उत्सवामध्ये सप्त ऋषींनी सुद्धा त्या ठिकाणी एक प्रतिष्ठा मांडली होती, प्राण प्रतिष्ठा केली की एक एक दिवस त्या ठिकाणी विजय मिळवान पुष्पहार त्या ठिकाणी घालवावा. आणि हे जे युद्ध त्या ठिकाणी चालू होतं ते भगवान असणारा मार्तंड भगवान परमात्म्याने मनी नावाचे असणारा जो राक्षस होता, जो उत्मात करत होता, ब्रह्मदेवाने त्याला वर दिला होता, पण भगवान मार्तंड म्हणून भोले बाबाला यावं लागलं आणि छाती फाडून त्याला त्या ठिकाणी या जमिनीपासून, या धरणी मातेपासून त्याचा नाश करून टाकावा. कारण तिला सुद्धा भार झाला होता ना, भार सहन होत नव्हता. म्हणून तो शरण आला. भगवंता, आम्हाला खरंच असं वाटलं होतं की आम्हाला कोणीच पराजित करू शकत नाही, पण तुझ्यापेक्षा मोठं या जगात कोणीच नाही आहे. तुझी शक्ती आणि तू बलवान आहेस, आम्ही तुला शरण आलो. आणि भगवान परमात्माला शरण गेले म्हणून त्यांचा अश्व म्हणून ते प्रतिस्वरूप त्यांच्या मनींमुळं भगवान मार्तंडाने त्या ठिकाणी सोबत ठेवावं आणि ज्या असणाऱ्या मल्लाबरोबर युद्ध करावा, त्या मल्लाबरोबर युद्ध करत असताना सुद्धा विजय त्या मार्तंड भगवंताचाच प्राप्त होणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे, ते सुद्धा देवाला शरण गेले, जसे तुकोबाराय गेले. आपल्या अभंगाशी अगदी त्या ठिकाणी समत्व येत आहे की हा मल्ल असणारा राक्षस सुद्धा भगवंताला शरण गेला. मला तुमच्या पायाशी जागा द्या. कुठे जागा द्या? पायाजवळ जागा द्या. भगवंताला आनंद वाटला, कारण जो शरण येतो ना, भगवंत त्याच्यावर कृपा करत असतो. ते श्याम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थमय्या वेशित चेतसाम. भगवंताला आनंद वाटला. युद्ध करून भगवान परमात्मा क्रोधायमान झाला होता, पण मल्ल असणारा हा राक्षस जेव्हा भगवान परमात्माला शरण गेला, चरणाजवळ जागा मागितली, भगवान परमात्माला आनंद वाटला. पण अजून एक मागणं मागितलं, देवा तुमच्या नावाच्या आधी माझं नाव त्या ठिकाणी लागावं असं मला वाटतं. म्हणून तेव्हापासून भगवान मार्तंडाच्या अगोदर आपण अजून एक नाव घेतो. काय म्हणतो? वा, मल्हारी मार्तंड. मल्हारी, त्या मल्लाला हरून टाकलं, विजय प्राप्त केला, म्हणून मल्हारी मार्तंड. सदानंदाचा येळकोट येळकोट. अशा भगवान परमात्माला हे असं सुद्धा शरण जातात, देह समर्पित करतात आणि देवाला सांगतात, देवा आम्ही कोणी नाहीये, आता काय करायचं? कधी? शरण गेल्यानंतर. तुझ्या हातात आहे, आमचं काही नाही, आम्ही तुला आता समर्पित करून टाकलाय. म्हणून करणे करी ते किंवा करणे ते करी देवा, आता माझ्या जीवा. परमार्थ, परमार्थ पहिलं वाक्य होतं. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे ज्ञान यावं, पण ज्ञानाबरोबर नम्रता यावी. ज्ञान गिळूनी गावा गोविंदा. तुकोबारायांची गाथा त्या ठिकाणी पाण्यावर तरावी. तुकोबारायांच्या त्या ठिकाणी समवेत भगवान परमात्माने असावं. तुकोबारायांची धर्मपत्नी असणारी मा जिजाऊ मातेंच्या त्या ठिकाणी पायातला काटा भगवान परमात्माने काढला. तुकोबारायांनी जिथून चालून जावं, त्या मातेने सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं आणि जिजामातेने ती ऐकावं. अशी भक्ती, अशी साधना, एवढं वैराग्य, ही साधना ज्यांच्या घरामध्ये होती ते जगद्गुरु तुकोबाराय. ज्यांना घेण्याकरता विमान यावं, त्यांना घेण्याकरता विमान यावं, ते जगद्गुरु, जे जगताचे जगद्गुरु आहे, जे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी आहे, भक्तीच्या स्थानी आहे, त्या तुकोबारायांचा गाथा म्हणजे पंचम वेद आहे. पंचम वेद सोपा करून तुमच्या आमच्या समोर ठेवला. आपले माथे ठिकाणावर यावे म्हणून गाथेची निर्मिती तुकोबारायांची झाली. आहो, एवढे मोठे तुकोबाराय. आमचे 4 अभंग पाठ झाले तर आम्हाला वाटतं आमच्यासारखं कुणीच नाही. पण तुकोबारायांची एवढी मोठी गाथा, एवढं मोठं वैभव आहे. ते तुकोबाराय सुद्धा देवाला म्हणतात. परमार्थ म्हणजे काय हे वाक्य मी सांगेल की नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता बहुत अपराधी. देवा मी अपराधी असेल,
मतिमंद हीन बुद्धी, मी मतिमंद असेल, हीन असेल मी तर अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, ही झाली परमार्थाची नम्रता. म्हणून आपल्याजवळ किती काही पण येऊ द्या, पण नम्रतेचं जीवन असेल तर खरा परमार्थ आहे. एक वाक्य महत्त्वाचं सांगून जाईल. परमार्थ म्हणजे जर नम्रता आहे तर आज काळामध्ये आपण पाहतो सगळीकडे फिरतो, एखादा जर आपल्यातला चुकला तर त्याला बाजूला काढू नका, त्याच्या पाठीवर थाप द्या, बाबा आत्ता चुकला परत चुकू नको, मी आहे. एखादा त्या ठिकाणी फार गरजूवंत असेल, नसेल आपल्याकडे पैसा त्यावेळेला नसू द्या, पण त्याला आधार द्या, मी आहे, काळजी करू नको, तू चल पुढे, मी आहे. म्हणून एकमेकाला जवळ घ्या, एकत्रित या, एकत्रित येण्याची गरज आहे. आणि एकमेकाला आदराने प्रेमाने बोलणं आणि नम्रतेने वागणं हाच खरा मला वाटतं परमार्थ आहे. हीच शिकवण दिली एवढे मोठे तुकोबर आहे, तरी सुद्धा म्हणतात बहुत अपराधी मतिमंद हीन बुद्धी. आणि अशी भक्ती मला नाही माहिती देवा, तुझ्यापर्यंत येणारी भक्ती कसेल मी नाही जाणत, नाही म्हणत, पण भावभक्तीची लक्षणे भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. भगवान मल्हारी मार्तंडाला राक्षस सुद्धा जर शरण जाऊ शकत तर आपण का जाऊ शकत नाही? एवढं ज्ञान तर आपल्याला, आपण तेवढं पाप केलं नाही, तेवढा उत्मात करत नाही, तर या मार्गाने जावं.